नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. राजकारणाचे शुद्धीकरण झालेच पाहिजे, स्वामी शांतिगिरीजी महाराज. आज दिनांक 15/3/2024 रोजी जागतिक न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज यांची घेतली मुलाखत व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी केला त्यांचा सत्कार. जय बाबाजी भक्त. हजारो भक्त लोकसभा 2024 नाशिकमध्ये प्रचारासाठी आडगाव शिवार व नाशिकमध्ये लोकसभा मतदारसंघ येथे प्रत्येक घराघरात फिरून शांतिगिरी महाराज यांचा प्रचार करत आहेत, तरी त्यांना प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. बघूया जागतिक न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज शांतिगिरी महाराज यांच्या संदर्भात मुलाखत देताना ते काय बोलले. जागतिक न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्व बाबाजी ग्रुपचं हार्दिक स्वागत. आपण जय बाबाजी. आज आपण आपले महाराज जे आहेत शांतिगिरी बाबा हे आज लोकसभेसाठी उभे राहतात असं आम्हाला कळलं, म्हणून आज तुमचे जे लोक सर्वे करताय त्या संदर्भात शांतिगिरी महाराज 2024च्या इलेक्शनासाठी खासदारकीसाठी उभे राहत आहे. या संदर्भात तुम्हाला जे तुम्ही फिरताय की तुम्हाला फिरण्याचे काही शांतिगिरी बाबा महाराजांनी काही दिलेलं आहे का? तर शांतिगिरी बाबाचे उद्देश काय की बाबा ते का उभं राहत आहे खासदारकीसाठी, त्या संदर्भात आपण काही बोलाल तर बोलू शकतो. काय नाव महाराज आपलं? आमचं ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज. मी आज एवढंच तुम्हाला सांगणार आहे सर्वांना, संपूर्ण मीडियाला, जसं आज आमचे जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज ज्यांनी आज गेल्या 15 वर्षापासून एक लढा उभारलेला आहे. लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा. म्हणजे बाबाजींचं म्हणणं आहे का राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि चांगली माणसं दिल्लीच्या संसद भवनात गेली पाहिजे. हा एक बाबाजींचा अतिशय तन मन धनाने आणि त्यांच्या अंतःकरणामधून हा जो संकल्प त्यांनी केलेला आहे. आता मला शांतिगिरी महाराजांबद्दल एवढंच सांगायचं आहे की त्यागी महात्मा आहे, लक्षात घ्या. जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आहे, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शांतिगिरी महाराजसारखे संत ज्यांनी 45 वर्षात आत्तापर्यंत कधी पैशाला स्पर्श केला नाही, जे कधी कोणाच्या घराच्या उमरा त्यांनी ओलांडला नाही, महिलांना त्यांनी 20 फुटावरून दर्शन दिलं असेल. 45 वर्षात ते आत्तापर्यंत फलारी आहे, ज्यांनी कधी डाळ भात भाजी भाकर त्यांना माहीत नाही आणि गावागावाला गेलं ते कुठेतरी झोपडी करून राहतात, ज्यांना खिस्सा पण नाही. असे विरक्त महात्मा, विरक्त संत आज 2024च्या लोकसभेमध्ये नाशिकमधून या लोकसभेला ते आता त्यांना जय बाबाजी भक्त परिवार या निवडणुकीमध्ये उतरवतोय, लक्षात घ्या. मग बाबाजींनी हा नाशिक क्षेत्र का निवडलं? कारण 12 वर्षानंतर इथं कुंभमेळा भरतो. ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये बाबाजींनी जसं एक नारा दिलेला आहे, अयोध्या तो झाकी आहे पर राम मंदिर तो बाकी आहे. जसं आज त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अंजनी गडावर बाबाजींचं स्वप्न गेल्या 20 वर्षापासून आहे. आपण अनेक नेत्यांना पाठिंबा यादी दिलेला आहे, त्यांना त्या संसद भवनात पाठवलेलं आहे, पण कोणत्याच नेत्याने ते बाबाजींचं स्वप्न पुरं केलं नाही. मग अखेर शांतिगिरी बाबांना कुठेतरी वाटलं या ठिकाणी जय बाबाजी परिवाराला शांतिगिरी बाबांना आपल्याला आता काय करायचं, नाशिकमधून त्या ठिकाणी उभं करायचं. आणि अशा माध्यमातून बाबाजींनी हा नारा दिलेला आहे, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा. आणि या माध्यमातून बाबाजींनी स्वप्न या राजकारणामधून का व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे, सुसंस्कारित पिढी घडली पाहिजे आणि प्रदूषणमुक्त धरणी माता. गोदावरीची परिस्थिती जर आपण पाहिली तर अक्षरशः गटरगंगा बनलेली, अक्षरशः जर तुम्ही नाशिक रोडच्या पुलापाशी जर गेले तर वाईट वाटतं त्या ठिकाणी. मग शांतिगिरी बाबाचं स्वप्न आहे का शिक्षणाचा पॅटर्न बदलला पाहिजे आणि गोदावरीला जसं वाराणसीला गेले उत्तर प्रदेशमध्ये तर गंगा आरती चालते, लोक आंघोळ करतात, पाणी पितात, तसं इथं काही प्रकारचे तर राहिलं नाही, लक्षात घ्या. मग बाबाजींचे एकच स्वप्न आहे का बाबाजींना जर समजा आज जर तिकीटं मिळालं नाही तर बाबाजी अपक्षसुद्धा काय करणार त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. आणि आज हा जो जय बाबाजी परिवार आपल्याला दिसतोय, आज आमचे संभाजीनगर असन, जळगाव खानदेश असन, लाखाच्या संख्येने परिवार आहे. पण बाबाजींच्या कार्यावरती जी भारत मातेवरती जी निष्ठा आहे, त्यांनी हा 300 रुपयाचा ड्रेस स्वतःच्या पैशाने त्यांनी विकत घेतलेला आहे. स्वतः ते त्यांच्या भाड्यानं त्या ठिकाणी त्यांच्याच पैशाने ते आलेले आहे. बाबाजींनी त्यांना 1 रुपया पण दिलेला नाही. यालाच म्हणता राजकारणाचं शुद्धीकरण. किती आता तुम्ही किती सर्व फिरताय पूर्ण म्हणजे किती? आता आमच्या आतापर्यंत आता समजा अशा आमच्या हजारो टीमा फिरू राहिल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये. आज बाबाजी आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये पण दौरे चालू आहे, प्रत्येक ठिकाणी नाही का बैठका होऊ राहिल्या.
आणि बाबाजींचं स्वप्न आहे का राजकारणामध्ये चांगले माणसं गेले पाहिजे. म्हणजे बाबाजींना वाटतं जगाने जे राजकारण केलं ते बाबाजीने करणार. निवडणूक आल्या तर लोक पैसा वाटतात, लोक दारू वाटतात, लोक नॉनव्हेज वाटतात, पार्ट्या करतात. पण आमचे बाबाजी मात्र तसं काहीच करणार नाही. जगाला हेवा वाटावा असं बाबाजी राजकारण करणार आहे. आम्ही ज्यापर्यंत जनतेपर्यंत जाऊ राहिलो त्या बंगल्यांमध्ये जनतेपर्यंत, तर जनता हीच आम्हाला म्हणत असते तर असेच माणसं खरंच राजकारणामध्ये गेली पाहिजे. असे माणसं गेले तर आपला देश भारत काय होईल, भ्रष्टाचार मुक्त आपला देश होईल. लक्षात. धन्यवाद. आपण जी आज जागतिक न्यूज चॅनलला जी मुलाखत दिली तुमच्या बाबाजी ग्रुपने, त्याबद्दल तुमच्या जागतिक न्यूजच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. आभार तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. प्रतिनिधी दीपक शेवाडे, नाशिक. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.